अनंत पांडुरंग गृह विद्यालय आणि रघुनाथ केसुटेकर ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ घोडके मॅडम, समोर बसलेले माझे सर्व बाल मित्र मैत्रिणी, त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख मंदिर मॅडम, त्याचबरोबर म्हात्रे मॅडम, सुधाकर मॅडम, वैद्यसर परिसर, आज आपण आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कालच शासनाने परिपत्रक जारी केलेले आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात आली। त्या अनुषंगाने आज आपण इथे त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत। त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडासा लेखाजोखा घेऊन त्यांच्या आठवणी इथं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की अजितदादा पवार साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। त्यांच्याबद्दल अगदी प्राथमिक माहिती मी तुम्हाला देते, कारण आपल्याला आज पहिल्यांदाच आपल्यावर अशी वेळ आलेली आहे की त्यांची दिवंगत म्हणून इथे आपल्याला जयंती साजरी करतो आहोत आपण। खरं तर ही खूप दुःखाची बाब आहे, पण तरी देखील आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांनी आपल्या राज्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे हे भरीव कार्य लक्षात घेता त्यांचा जीवन परिचय आपल्याला होणं आणि आपण तो आपल्या हृदयात साठवणं हे आपलं काम आहे। विद्यार्थी मित्रांनो, माननीय अजितदादा यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार हे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांच्या मातोश्रींचं नाव म्हणजे आशाताई अनंतराव पवार। तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी भरपूर झालं। त्यांच्या आईचं नाव आशाताई अनंतराव पवार। अजितदादा यांच्या पत्नी ही पूजा अजितदादा दिवंगत झाल्यानंतर त्यांचा पदभार उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी स्वीकारलेला आहे त्या सुनेत्राताई अजित पवार की ज्या आता आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर पती गेल्यानंतर एका स्त्रीला काय दुःख असतं हे दुःख ती स्त्रीच जाणवते। तुम्हाला हे कळणार नाही, पण आपल्या इथे ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया एका स्त्रीचं मन नक्कीच जाणू शकतात। खरं तर एवढा कर्तव्यदक्ष पती की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर देखील खूप भरीव असं काम केलेलं आहे। शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारे अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या कामाची जबाबदारी अवघ्या 4थ्या दिवशी आपल्या खांद्यावर घेणारी माऊली मी तर त्या माऊलीच म्हणेन, कारण राजकारणामध्ये वेळ प्रसंगी स्वतःचं दुःख बाजूला सारून आपल्याला जनतेसाठी काहीतरी करायचं असतं आणि 66 वर्षांचं आपलं आयुष्य अजित
म्हणजे यातूनच कोणीतरी समोर आलं पाहिजे अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आखून येत होता आणि अजितदादांची ही कार्य कधीच नेण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे यासाठी त्या आपले दुःख बाजूला ठेवून केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांची दोन मुलं, मोठा मुलगा पार्थ अजित पवार आणि छोटा मुलगा जय अजित पवार, त्यांना दोन मुलं आहेत आणि या दोन्ही मुलांच्या मधील पार्थ अजित पवार हेही आता सध्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत. मावळ मतदारसंघातून एकदा ते माझ्या मते 2019 मध्ये ते निवडून आणले होते. त्यानंतर काही वर्ष ते शांत राहिले होते, पण दादा गेल्यानंतर पुन्हा राजकारणामध्ये ते सक्रिय झालेले आहेत आणि राज्यसभा सदस्य म्हणून आज ते राज्यसभा खासदार म्हणून आज कार्यरत आहेत. त्यांचा छोटा मुलगा जय हा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. काही दिवसांनी तोही कदाचित राजकारणात येईल. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अजितदादांचे पुतणे आहेत. त्यांना त्यांनी आपला मानसपुत्र मानलेला आहे आणि त्यांच्या सर्व ते राजकारणात वाढलेले आहेत. राजकारण काय आहे हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि हे राजकारण अगदी यशस्वीरित्या त्यांनी पार पाडत असताना त्यांच्या स्वभावाची अगदी छोटी छोटी तुम्हाला समजेल अशी गुणवैशिष्ट्ये त्यांची मी सांगणार आहे. अगदी थोडक्या विद्यार्थी मित्रांनो, तर सांगायचं झालं तर त्यांचा अगदी उमदा स्वभाव, हसतमुख चेहरा, अगदी सुरत चालता चालता एखादा विनोद करतील, जिथे पाहावं तिथे हा हसतमुख चेहरा, अगदी सामान्यातील सामान्य माणसांना जवळ करायचं, त्यांच्या अडीअडचणी समजावून घ्यायच्या आणि त्या सोडवायच्या हा पहिल्यापासून त्यांचा छंद आणि हा छंद जोपासत असताना 1882 पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काही साखर कारखान्यांचे त्यांनी सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी अगदी नावं सांगायची झाली तर बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर माळेगावमधील सहकारी साखर कारखाना, बारामतीतील भवानीनगरचा साखर कारखाना, अशी अनेक साखर कारखाने हे त्यांच्या अधिपत्याखाली आजही चालत आहेत. आज ते नसले तरी त्यांची ही दोन मुलं आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या पत्नी अगदी यशस्वीपणे हे कारखाने चालवत आहेत. याच्यातूनच त्यांची हळूहळू सुरुवात होत गेली. त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी भरपूर भरीव कार्य, मग अगदी कबड्डीचं असोसिएशन असू दे किंवा क्रिकेटचं असोसिएशन असू दे, याच्यामध्ये आधी अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे. विद्यार्थी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर भरपूर अगदी मला तुला 4 तास बोलायला सांगितलं तरी तुम्ही बोलले, पण सगळ्या विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्या विद्यार्थ्यांचं वय पाहून मला इथं बोलावं लागतं. म्हणून मी फक्त प्राथमिक माहितीच तुम्हाला सांगते, पुढची माहिती सांगतच नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आज शासनाने आपल्याला हा शासकीय जयंती साजरी करायला सांगितलेली आहे. तर एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा हा गुण आहे की ज्याला राज्याची आर्थिक गती बसवत असताना राजकीय कारणामुळे त्यांनी पुणे या ठिकाणी अगदी 3 मजली पुराचं काम जे आहे हे त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यांना माहिती की लाडकी बहीण योजना तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमची आई असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी असेल, तर ती लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्याचा आर्थिक बजेट बसवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. अशी कितीतरी कार्य आहे पण तिथे सांगता येतील. त्यांचा स्वभाव दिसायला कठोर होता, कठोर स्वभावाचे होते, पण तितकंच प्रेम त्यांचा
हे काम होणार नाही. मग तिथं समोरच्याला राग नाही होत अगर काही वाटत, पण स्पष्टपणे बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. त्याचबरोबर धाडशी वृत्ती, त्यांची धाडशी वृत्ती जर तुम्ही पाहिलं तर अगदी 4 वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलेला आहे. त्याच्यातले 2 दिवस जर तुम्ही आठवले, तुम्हाला एवढं माहिती नसेल, पण 2 दिवस उपमुख्यमंत्री एका रात्रीत उपमुख्यमंत्री झाले. 2 दिवस ते पद स्वीकारलं आणि तिसऱ्या दिवशी राजीनामा द्यावा लागला काही कारणास्तव. असा हा धाडस करणं की पुढील गोष्टी धाडस केल्यानंतर काय होईल हा विचार देखील त्यांनी केलेला आहे. असे धाडशी स्वभावाचे अजितदादा, त्यांचा वक्तशीरपणा, त्याचबरोबर सकाळी 6 वाजता कामाला लागायची सवय, 6 वाजता कामाला लागायची, म्हणजे उठायचे किती वाजता, पहाटे उठून 6 वाजता कामाला लागायची त्यांची सवय. वेळेला ते खूप महत्त्वाचे होते. विद्यार्थी मित्रांनो, असते की आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आज आपल्यात नाही. त्यांचा शेवट कसा झाला, एक विकासाची दृष्टी असलेला नेता आपण सर्वांनी गमावलेला आहे, पण त्यांचं येणाऱ्या पिढीला काय प्रेरणादायीच असेल. अगदी पुणे येथील उन्नत पुलापासून ते लाडकी बहीण योजनेपर्यंत 2026 पर्यंत, म्हणजे 26 जानेवारी 2026 पर्यंत ते उपमुख्यमंत्री या पदावर होते. तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ हा अतिशय यशस्वीरित्या गेलेला आहे. आज राजकारणामध्ये कोणी काही म्हणून राजकारणामध्ये तेच तर चालतं की हा असं काम करतो, हा नेता कसं काम करतो, ते नेते असे असतात. पण कामाची सपोर्टी जर तुम्ही पाहिली तर ती दादांची अतिशय उत्तम होती. आणि त्यांच्या या सपोर्टीबद्दल आपल्या भारताचे मुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्याविषयी एक वाक्य वापरलेलं आहे की अजितदादा हे खरे महाराष्ट्राचे रिअल स्टार आहे. विद्यार्थी रिअल स्टार, महाराष्ट्राचे खरे रिअल स्टार अजितदादा, हे वाक्य आपले मुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काढलेलं आहे. आपल्या राज्याला शिस्त लावण्याचं आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव त्यांनी त्यांच्या कार्यातून उमटून दाखवलेला आहे. अशा या अगदी धाडशीपणे कार्य करणाऱ्या या नेत्याचा अंत अतिशय दुर्दैवी पद्धतीने झाला मित्रांनो. खरं तर हे आपल्या कामासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी 4 सभा त्यांच्या बारामतीत ठरल्या होत्या. या 4 सभांसाठी ते निघाले होते आणि जात असताना मुंबईतून ते नियंत्रित 45 या चार्टर विमानाने प्रवास करत असताना बारामतीत विमानतळाच्या लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. आणि हा अपघात तरी कुठे झाला तर हा अपघात हा रनवेच्या जवळ, म्हणजे अगदी उतरताना विमानातून उतरायला काही क्षण अवधी होता, काही सेकंदच अवधी होता, अशा वेळी हा अपघात झाला. हे खरोखर आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. मित्रांनो, आपल्या नव्या शिक्षण संस्थेत देखील त्यांनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. आपल्या न्यायालयीन कौशल्य तेही सदस्य होते, सभासद होते, त्याचबरोबर अनेक
आणि खाली विमान खाली कोसळतात. सकाळी 6:45 त्या विमानाला आग लागली. अक्षरशः खरं वाटत नाही तो प्रसंग की जे काही त्यावेळी टीव्हीवर पाहिलं तो प्रसंग आजही आठवल्यानंतर अंगावर शहारे येतात की इतका दुर्दैवी हा शेवट कोणाचाही होऊ नये. अक्षरशः बॉडीचा चेहरा सुद्धा पाहायला कोणाला मिळाला नाही. केवळ पायांचे अवशेष त्या विमानातून खाली पडले. त्या बॉडीला एक बेल्ट होता आणि हातातलं घड्याळ. बेल्ट आणि घड्याळ याच्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली की ही बॉडी दादांची. अशा प्रकारचा हा दुर्दैवी अपघात आणि या अपघातातून आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्याला सोडून गेले. आज शासनाने त्यांच्या कार्याचा ठसा पूर्ण राज्यावर उमटलेला आहे. हे पाहून त्यांची जयंती शासकीय जयंती म्हणून आजपासून ती दरवर्षी साजरी होत आहे. त्यानिमित्त आज दादांना अभिवादन करताना मी शेवटी एवढंच म्हणेन की हसतमुख मुलगा सुरेला अकाली काळाने फिरावून गेला. कर्तव्य कृतीसाठी चंद्रप्रमाणे भिजावे असा संदेश देऊन गेला. आजच्या या शासकीय जयंतीनिमित्त माझे दादांना पुनश्च अभिवादन करून मला माझा भावना